मंडळी जांभवलीला गेली. जांभवलीहून जामबापचा आशीर्वाद कौल घेऊन दहीची प्रसाद पकडी घेऊन आले. तो दिवस होता नागपंचमीचा, श्रावण शुद्ध पंचमी, सन 1899. थोडक्यात सांगितलं झालं तर दामोदरचं मुरगाव आगमन झाल्यामुळे इथे रोगराई नाहीशी झाली. तेव्हापासून दामोदर वास्तुकलांचा संकटहारी देव ठरला. इथल्या लोकांचं, भाविकांचं श्रद्धास्थान ठरला. श्री दामोदर देवस्थानच्या स्थापनेला यंदा 126 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेल्या 126 वर्षामध्ये सप्ताह साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल झाले, पण एक गोष्ट मात्र कायम चिरंतन राहिली, ती म्हणजे श्रीचरणी असलेली भावपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभाव. या श्रद्धेपोटी भक्तिभावानं आज सप्ताहाच्या पूर्वसंध्येला एका विशेष आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ललिता जोशी यांनी लिहिलेल्या मुरगावचा दामबा या पुस्तकीचा प्रमुख अतिथी श्री तिवार भेंपे यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी अनावरण होणार आहे. व्यासपीठावर मान्यवर विराजमान झालेले आहे. मी ललिता जोशी यांना विनंती करतो की आपण स्वागत आणि प्रस्तावित करावं. आपण सर्व भाविक रसिक सर्वांना अभिवादन आणि सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. विशेषतः श्रीनिवास देवते, कारण आमचा हा छोटेखानी समारंभ, छोटीशी पुस्तिका आणि त्याच्यासाठी त्यांनी आवर्जून मुद्दाम वेळ काढला, त्याबद्दल खास स्वागत. मुरगावचा दामबाब या पुस्तिकेचं अनावरण आज होत आहे, याचा मला खूप आनंद होतोय. पण हे पुस्तक लिहायला मला प्रोत्साहन देणारे माझे पती परेश हे प्रकृतीच्या कारणासाठी आज इथे येऊ शकले नाही, पण आमच्या इच्छेने आज या पुस्तकाचं अनावरण व्हावं, त्याप्रमाणे ते ठरवल्याप्रमाणे या मैफिलीमध्ये ते होत आहे. विश्वजित बोरवणकर यांची मैफल आहे, तुम्ही ऐकायला, पण तुमच्या मैफिलीच्या आधी आमची छोटीशी 5 मिनिटाची रेकॉर्ड. आणि तर ह्याचं समाधान वाटतंय की ठरवल्याप्रमाणे हा कार्यक्रम आज इथे होतोय. मोगरा फुलला या शब्दांनी या पुस्तिकेचं कौतुक करणारे आमचे आदरणीय प्रिन्सिपल माधव कामत इथे आलेले आहेत, त्यामुळे मला मुद्दाम आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. त्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. खूप आनंद झाला सर तुम्ही आल्यामुळे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जातीने लक्ष घालणारे श्री विद्या प्रतिष्ठानचे नितीन फळदेसाई आणि या पुस्तिकेला सुबक स्वरूप देऊन आपल्या पुढे आणणारे निमिष ग्राफिक्सचे पुष्पराज पोपकर यांच्याबद्दल मी आधी कृतज्ञता व्यक्त करते आणि या प्रसंगी माझ्या मनात येणारे काही विचार इथे व्यक्त करते. वास्तूचं ग्रामदैवत असलेला हा देव दामोदर इथे कसा आला, सप्ताहाची सुरुवात कशी झाली आणि तब्बल 126 वर्ष ही परंपरा कशी टिकून राहिली. या 100-150 वर्षाच्या काळात सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय पट कसा कसा बदलून गेला, या साऱ्याचं रंजक कथा कहाण्या मी खूप वेळा माझे सासरे अण्णा यांच्या तोंडून ऐकत आले आहे. आणि माझ्या सुद्धा गोव्याच्या गेल्या 50 वर्षाच्या वास्तव्यात मी खूप काही अनुभवलं आणि मला असं वाटलं की हा सगळा केवळ प्रथा परंपरांचा इतिहास नाही, त्याचा लेखाजोखा नाही, तर ह्याच्या पलीकडे जाऊन हे आपलं मूल्यवान असं संचित आहे आणि हे संचित आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं या एकाच हेतूने मी हे शब्दबद्ध करायचा प्रयत्न केलाय. छोटीशी पुस्तिका आहे. त्या निमित्ताने असं मनात येतं की आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सुरस कथा ऐकतो, अनुभवतो. आज चंद्राला गवसणी घालणाऱ्या अंतराळ मोहिमेचं आपण कौतुक करतो आणि आपल्या पुढच्या पिढ्या तर याच्या पुढचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नवीन नवीन टप्पे गाठणार आहे. आणि मग असं वाटतं या भौतिक प्रगतीचा विचार केला की माझ्या डोळ्यासमोर एक असा मोठा डेरेदार वृक्ष येतो. वास्कोचे मूळ स्थान आणि तर आम्ही आज प्रत्येक गोंयची कला आणि संस्कृती म्हणीत
ती तर जपपाक जाय जाल्यार ह्यो आमी इतिहास भुरग्यां पर्यंत पावोवपाक जाय फुडले पिळगे. हांवें आज टॅक्नॉलॉजीच्या माध्यमांतल्यान कसल्यो गोश्टी वयर सरना बाकीच्यांचेर भर जाता त्यो सरच्यो. त्या बरोबरूय इतिहास प्रत्येक गांवाचो होदो हांवें महालक्ष्मीचो इतिहास सांगलो. तसो हांगा दामबाबाचो इतिहास वास्को पळयत जाल्यार जे भावनेन आनी श्रद्धेन जेन्ना लोक एकठांय जाले, म्हाका दिसता एट द सेम टायम आमी सदांच सोशल फॅब्रिकाचेर उलयता. हांगाय पळयत जाल्यार जोशी घराण्यान सोशल फॅब्रिक तयार केलें. प्रत्येक प्रतिनिधी, प्रत्येक जे समाजाचे प्रतिनिधी घेवन एकठांय आयले आनी त्या देवाक सोबा सारको मान दिलो. आनी ताका लागून हो आज सप्ताह म्हणजे पयलीं अण्णा केन्नाय सांगी हांगा 2-3 दुकानां आसतालीं गे तांच्या घरा भोंवतणी. आज तूं जाणा हांगा लाखांनी आनी कोट्याचो धंदो जाता सप्ताक. पूण सबन समाजाची प्रगती जावची आनी ती ताजें ब्लेसिंग दामोदरान दिला, देव दामोदर अशें समजून लोकांनी एकठांय येवन हो सदांच साजरो करचो. आनी आज एकदम बरी गजाल आसा की ललिता वहिनी जोशीन आज पुस्तकाचें विमोचन केलां मुरगांवचो दामबा. ही खरी हिस्ट्री. काय कितें आतां एवरी जनरेशन तूं तर आतां उलयत प्रत्येक एक शब्द वचून तो डिस्टॉर्ट जाता फॅक्ट. तो फॅक्ट परतो हाडचो म्हणून त्याच हेतून तिणें तें पुस्तक हें केलां. पूण हांव तिजेय बी अभिनंदन.